बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का याची कमालीची उत्सुकता असताना या युतीबाबतचा संभ्रम कमालीचा वाढलाय आणि हा संभ्रम वाढवण्यामागे मुख्य भूमिका आहे ती राज ठाकरेंची। एकीकडे उद्धव ठाकरे दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावरून अतिशय पॉझिटिव्ह विधान करत असताना राज ठाकरे मात्र चुप्पी तोडत नाहीयेत। आता तर अनौपचारिक गप्पांचा पत्रकारांनी अर्थाचा अनर्थ केल्याचं म्हणत राज यांनी एका वाक्यातच युतीबाबत पॉज बटन ऑन केलंय। पाच जुलैला 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले। हे दृश्य पाहून अनेकांनी या दोन्ही भावांची राजकीय युती झाल्यावरती जवळपास शिक्कामोर्तब केलं। हे दोघे भाऊ एकत्र येण्याआधी कार्यकर्ता लेवलला शिवसेना आणि मनसेचं आधीच मनोमिलन झालं होतं। दुसरीकडे मेळाव्यात आणि मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं युतीबाबतची सकारात्मक वक्तव्यही करतात। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललो म्हणजे आम्ही एकत्र येणार। आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। पण राज ठाकरेंनी या युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवत दोन्ही बाजूंकडचा संभ्रम वाढवल्याचं चित्र आहे। इगतपुरीत पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी 5 जुलैचा मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा होता असं स्पष्ट केलं। राज ठाकरेंच्या याच अनौपचारिक गप्पांचा धागा पकडत युतीबाबतच्या उलटसुलट चर्चा रंगू लागल्या। पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम राज ठाकरेंनी त्यांच्या एका ट्विटमधनं केलंय। युतीचं काय असं जेव्हा विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं। काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल। ही कुठली नवी पत्रकारिता जन्माला आली आहे हा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर दोनही पक्षांच्या युतीबाबतचा विषय तुर्तास मनसेच्या बाजूनं गुंडाळून ठेवल्याची चर्चा सुरू झाली। पण असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सकारात्मकता मात्र अजिबातच कमी झालेली नाही। कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे। काही का जर राज ठाकरे असं म्हणताय अद्याप म्हणजे नाही निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू, म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या विषयाला। तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना। म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंटवरती जी भूमिका मांडली तेही पहा। अगदी पहिल्या दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेसोबतच्या युतीबाबत कमालीची सकारात्मकता दाखवली आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। पण राज ठाकरे सावध भूमिकेत आहेत। दोन्ही ठाकरेंच्या स्थितीवरनं सत्ताधाऱ्यांनी टोलेही लगावले। राजसाहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो, राजसाहेबांचा एक राजकीय विचार वेगळ्या पद्धतीचा असतो, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, त्याच्यामुळे ते कुठच्याच पक्षावर अवलंबून नाहीत। परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत। त्यांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी बोलेन आणि युती कोणाबरोबर करायची आणि कधी करायची हे मला चांगलं कळतं, असं त्याचा मतितार्थ आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचं कोडं सध्या अनेकांना उलगडत नाहीये। 5 जुलैच्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी युतीबाबत सायलेंट मोड ऑन केलाय। दोन्ही ठाकरेंची युती ही राज्याच्या राजकारणाला नवं वळण देणारी असेल, त्यामुळे सध्याची राज ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका काय सूचित करते याचं डिकोडिंग करण्यात अनेक जण व्यस्त आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।